आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। येवला तालुक्यातील प्रलंबित समस्यांच्या निवारणासाठी आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला लासलगाव मतदारसंघातील शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कृषी महावितरण, ग्रामपंचायत व महसूल विविध प्रशासकीय अडचणी व तात्काळ समस्या सोडवण्यासाठी विधान परिषद आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। ही बैठक सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता येवला तहसील कार्यालयात पार पडणार आहे। नागरिक व शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय येवला येथे वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार किशोर दराडे यांच्या वतीने करण्यात आले आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सर्वांना प्रथमतः जय महाराष्ट्र। येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की गेल्या 25-30 वर्षापासून या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमसभाच झालेली नाहीये आणि खरं तर या अनेक त्या आमसभेच्या प्रश्नांपासून लोक प्रलंबित आहेत आणि हीच गोष्ट माननीय आमदार किशोर दराडे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी सोमवार दिनांक 24/8 या रोजी तहसील कार्यालय येथे 10:30 वाजता या आमसभेचं आयोजन केलं आहे। या आमसभेमध्ये या ठिकाणी प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, या ठिकाणी गट विकास अधिकारी असतील, महावितरणचे या ठिकाणी अधिकारी असतील, कृषीचे असतील, तालुका पोलीस स्टेशनचे असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे अधिकारी, सर्व स्तरातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार या आमसभेसाठी। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न जे ग्रामपंचायतीचे असतील, कृषी विभागातले असतील, या ठिकाणी महसूल विभागातले असतील, काही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे असतील किंवा या ठिकाणी प्रांत कार्यालयातील दाखल्यांच्या संदर्भातले असतील, रेशनच्या संदर्भातले असतील, पाणंद रस्त्यांच्या संदर्भातले विषय आहेत, शिक्षकांच्या संदर्भातले असतील, असे अनेक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आमच्या कार्यालयात तसं आम्ही सोमवारी जनता दरबार या ठिकाणी घेत असतो, परंतु त्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलं की अनेक असे प्रश्न आहेत की ते या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि यासाठीच माननीय आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी 24 तारखेला सोमवारी या ठिकाणी आमसभेचं आयोजन केलेलं आहे। आणि आमसभेचं आयोजन फक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असा आहे या तालुक्यातील आणि मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। मी देखील आपल्या प्रसार माध्यमातून या ठिकाणी पक्षाचा तालुका प्रमुख या नात्याने विनंती करतो आणि एक आवाहन करतो लोकांना की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, आपले जे काही प्रश्न आहेत त्याची एक झेरॉक्सची प्रत घेऊन या आणि वेगवेगळे डिपार्टमेंटचे वेगवेगळे लोक असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली असणार आहे। गर्दी जरी असली तर तिथे आपण माईकची व्यवस्था केलेली आहे, तिथं जे काही आपल्याला लागणार ती सगळी यंत्रणा आपण तिथे या ठिकाणी उभी करणार आहोत। त्याच्यामुळे बिलकुल कसली काळजी न करता, कसलाही संकोच मनात न आणता या आमसभेमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे। कारण की आपण जर बघितलं तर आमसभा आतापर्यंत कोणी अनुभवली नाही आणि आमसभेमध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी सोडले जातात।
प्रशासनाला त्या ठिकाणी उत्तर द्यावंच लागतं. त्याच्यामुळे आपला जर खऱ्या अर्थाने प्रश्न सोडून द्यायचा असेल तर आपण या आमसभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे असं आवाहन आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करतो. सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं पुनश्च एकदा आपल्या प्रसार माध्यमातून मी जनतेला, तालुक्यातील आणि मतदारसंघातील शेतकरी असेल, विद्यार्थी असेल आणि सर्व क्षेत्रातील लोक असेल त्यांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.